नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी आपल्याला उलटा वडापाव ही रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। उलटा वडापाव बनवण्यासाठी लागणारे आपल्याला हे उकडलेले मी 4 बटाटे घेतलेले आहेत, जिरा आहे, मीठ आहे, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, थोडंसं आलं। त्यानंतर हे बेसन पीठ आहे, पाव आहेत आणि ही आंबट गोड खजूर आणि चिंचेची चटणी घेतलेली आहे। आता आपण एका भांड्यामध्ये मिरची घातलेली आहे, 2 चमचे जिरं घाला, लसणाच्या पाकळ्या घाला, थोडीशी कोथिंबीर घाला आणि आलं घाला। हे आपण बटाट्याच्या भाजीसाठी आता मिक्सरला फिरून घेणार आहोत। भाजी बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। थोडंसं जिरं घाला, कढीपत्ता घाला, हे मिक्सरला वाटलेलं वाटणही पडता, छान मिक्स करा। थोडीशी हळद घाला, अर्धा चमचा, तिथं मिक्स करून घ्या। हे उकडलेले बटाटे आपल्याला खूप बारीक नाही मॅश करायचे, थोडेसे त्याच्यात फोडी सुद्धा दिसल्या पाहिजेत, म्हणून असे हातानेच कुस्करले तरी चालतील। छान मिक्स करून घ्या। तुमच्या चवीनुसार मीठ घाला। भाजी खूप परतायची नाहीये, आपल्याला फक्त ते सगळं एकजीव होण्यासाठी फक्त आपल्याला छान ढवळून घ्यायची आहे। तिखट मीठ सगळीकडे लागलं पाहिजे। आता आपली भाजी तयार आहे। 1-2 मिनिटासाठी मी खाली उतरून घेते, थोडीशी थंड करण्यासाठी। आता आपण वडा बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊया। थोडीशी किंचित हळद घाला, खूप घालायची नाहीये, नाहीतर वडा काळा दिसतो। चवीनुसार मीठ घाला, थोडं पाणी करून त्याच्यात मिक्स करा, असं छान घोटून घ्या। पिठाची गिटोळी नका राहून देऊ। तर मिरची आपण अशी तळून घेऊया। मिरचीला थोडासा कापायचं, कारण का तर मिरची तेलामध्ये उडू नये म्हणून कापायची आहे। एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे, त्याच्यावरती गरमच मिरची असताना थोडंसं मीठ टाका। आता उलटा वडापाव म्हणजे आपण काय करणार आहोत, पहिली त्याच्यात ही केलेली गोड चटणी भरणार आहोत। अशी छान तुम्हाला चवीनुसार कमी जास्त लावून घ्या, त्याच्यात व्यवस्थित भाजी भरा। असा वडा छान तो बंद करा। पाव बंद झाला की आपण हे मिक्स केलेलं पीठ मी एवढं पातळ ठेवलेलं आहे, खूप पातळ करू नका आणि खूप घट्टही ठेवू नका, कारण आपली पावामधनं भाजी बाहेर नाही आलेली पाहिजे। आता मी एक तुम्हाला वडा तळून दाखवते।
बाजूने तळला की असा पलटी करा. आता पहा मी पलटी केलेला वडा कसा दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी झालेला आहे. आता आपला वडा मी प्लेटमध्ये काढून घेते. वडा खाण्यासाठी तयार आहे. उलटा वडापाव ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.